नमस्कार मंडळी, हरे कृष्णा. आजच्या धावपळीच्या जीवनात आपण सगळे शांतता, आनंद आणि जीवनाचा खरा अर्थ शोधत आहोत. अनेकदा आपल्याला वाटते की अध्यात्म खूप कठीण आहे, पण आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये एक असा सोपा आणि शक्तिशाली मार्ग सांगितला आहे जो थेट आपल्या आत्म्याला भगवंताशी जोडतो. आज आपण अशाच 8 अद्भुत श्लोकांबद्दल बोलणार आहोत जे स्वतः भगवान श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभूंनी गायले आहेत. हे श्लोक म्हणजे आपल्या हृदयाला शुद्ध करण्याचा, भगवंतावर प्रेम करण्याचा आणि परम आनंद प्राप्त करण्याचा एक परिपूर्ण असा प्रवास आहे. चला तर मग या आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात करूया. पहिला श्लोक आपल्याला हरिनामाची परम शक्ती समजावून सांगतो. एतो दर्पण मार्जनम भव महादावांगी निर्वापनम श्रेयः कैरव चंद्रिका वितरणम विद्यावधू जीवनम आनंदांबुधिवर्धनम प्रतिपदम पूर्णामृता स्वादनम सर्वात्मस्नपनम परम विजयते श्रीकृष्ण संकीर्तनम. श्रीकृष्ण संकीर्तनाचा अर्थात भगवंताच्या नावाचा जय जयकार असो. हा नामजप आपल्या मनाचा आरसा अनेक जन्मांपासून जन्मलेल्या अशुद्धीपासून स्वच्छ करतो. हा जन्म मृत्यूच्या चक्रासारख्या भयंकर वणव्याला शांत करतो. तो आपल्यासाठी शुभ कल्याणाचा शीतल प्रकाश आणतो. हा नामजप समस्त ज्ञानाची सार आहे. आनंदाच्या महासागराला वाढवतो आणि प्रत्येक क्षणी आपल्याला पूर्ण अमृताचा अनुभव देतो. हाच जप आपल्या संपूर्ण आत्म्याला शुद्ध करतो. ज्याप्रमाणे भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण म्हणतात, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज, म्हणजे सर्व प्रकारचे धर्म सोडून केवळ मला शरण ये. या शरणागतीचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे भगवंताच्या नावाचा जप करणे. म्हणूनच आचार्य श्रील प्रभुपाद नेहमी सांगत असत, या युगामध्ये भगवंताच्या नावाचा जप हाच एक उपाय आहे, दुसरा कोणताही मार्ग नाही. आता आपण दुसऱ्या श्लोकात पाहूया की भगवान किती दयाळू आहेत. नाम नामकारी बहुधा निज सर्व शक्ती तत्रार्पिता नियमित स्मरणेन कालः एतादृशी तव कृपा भगवन् ममापि हृदैव विदृशमिहा जनीनानुरागः. अर्थात, हे भगवंता, तुम्ही तुमची सर्व शक्ती तुमच्या लाखो नावांमध्ये ठेवली आहे. कृष्ण, गोविंद, राम अशा तुमच्या नावांचा जप करण्यासाठी कोणत्याही विशेष वेळेची किंवा जागेची गरज नाही. तुम्ही तुमच्या कृपेने आम्हाला इतके सोपे साधन दिले आहे. पण खेदाची गोष्ट ही आहे की मी इतका दुर्दैवी आहे की या नामामध्ये माझे मन अजूनही रमलेले नाही. श्रीमद भागवतम मध्ये म्हटले आहे, कलियुगात फक्त हरे कृष्ण महामंत्राचा जप करूनच भगवंताची प्राप्ती होऊ शकते. ही भगवंताची आपल्यावर असलेली असीम दया आहे, जी आपल्याला या कठीण युगातही एक सोपा मार्ग देते. भगवंताचे नाव तर सर्व शक्तिमान आहे, पण त्याचा अनुभव घेण्यासाठी आपल्याला एक खास मनस्थिती लागते. तर तिसरा श्लोक आपल्याला ती मनस्थिती शिकवतो. तृणादपि सुनिचेन तरोरपि सहिष्णुना अमानीना मानदेन कीर्तनीयः सदा हरी. अर्थात, आपल्याला रस्त्यावर पडलेल्या गवताच्या पात्यापेक्षाही नम्र व्हायला शिकले पाहिजे. गवत तुडवले जाते तरीही ते तक्रार करत नाही. आपल्याला झाडापेक्षाही अधिक सहनशील व्हायला हवे. झाड आपल्याला फळं आणि सावली देते, पण आपण त्याला दगड मारतो तरीही ते कधीच काही बोलत नाही. भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण सांगतात, त्यांचे प्रिय भक्त असेच असतात, जे सर्वांप्रती द्वेषरहित, दयाळू, अहंकारापासून मुक्त आणि सुख दुःखात समान असतात. हीच खरी आध्यात्मिक प्रगती आहे. आपण स्वतःला कोणताही मान न देता दुसऱ्यांना नेहमी आदर द्यायला हवा. ही मनस्थिती आपल्याला अहंकारापासून नेहमी दूर ठेवते आणि नामजपाचा खरा अनुभव देते. आता आपण जपाच्या उद्देशाकडे वळूया. आपला उद्देश फक्त सुख मिळवणे नाही, तर शुद्ध प्रेम मिळवणे आहे. चौथा श्लोक हीच प्रार्थना आहे. न धनं न जनं न सुंदरीं कवितां वा जगदीश कामये मम जन्मनि जन्मनीश्वरे भवतात् भक्तिरहेतुकी त्वयि. अर्थात, हे सर्व समर्थ जगदीश, मला धन, अनुयायी, सुंदर पत्नी किंवा आकर्षक कवितांची कोणतीही इच्छा नाही. माझी फक्त एकच कामना आहे, ती प्रत्येक जन्मात तुमच्यावर माझी अहैतुक म्हणजेच कोणत्याही कारणाशिवाय भक्ती असावी.
भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात की ज्यांचे मन भौतिक इच्छांमध्ये अडकलेले असते त्यांना आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग कधीच मिळत नाही. या उलट प्रल्हाद महाराजांसारख्या भक्तांनी त्यांच्या वडिलांनी दिलेल्या सर्व भौतिक इच्छा नाकारल्या, कारण त्यांना फक्त भगवंतावर शुद्ध प्रेम हवे होते. याच अहैतुकी भक्तीला श्रीमद भागवतम मध्ये आत्म्याला पूर्णपणे संतुष्ट करणारी असे म्हटले आहे. तर 5व्या श्लोकात भक्त भगवंताला आपली खरी ओळख सांगतो. ऐनंद तनुज किंकरं पतितं मां विषमे भवाम्बुधौ कृपया तव पाद पंकज स्थित धुली सदृशं विचिंतया. अर्थात, हे नंदनंदन श्रीकृष्णा, मी तुमचा नित्य दास आहे. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात, ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः. या भौतिक जगात सर्व जीव माझेच सनातन अंश आहेत. आपली खरी ओळख भगवंताचे सेवक असणे हीच आहे. पण कोणत्या तरी कारणाने मी या जन्म मृत्यूच्या सागरात पडलो आहे. कृपा करून मला या भयंकर सागरातून बाहेर काढून तुमच्या चरणकमलातील एका धुळीच्या कणासारखे स्थान द्या. हीच खरी नम्रता आहे, जी परमेश्वराच्या दयेची याचना करते. तर 6व्या श्लोकात भक्ताच्या प्रेमाची आस आणि उत्कटता दिसते. नयनं गलदश्रुधारया वदनं गदगदरुद्धया गिरा पुलकैर्निचितं वपुः कदा तव नाम ग्रहणे भविष्यति. अर्थात, हे प्रभू, तुमचा नामजप करताना माझ्या डोळ्यातून प्रेमाच्या अश्रूंचा वर्षाव कधी होईल? तुमचे नाव घेतल्यावर माझा कंठ कधी प्रेमाच्या भावनेने भरून येईल आणि कधी माझे संपूर्ण शरीर रोमांचित होईल? हे केवळ भावनात्मक उद्रेक नाही, तर भक्तीच्या सर्वोच्च अवस्थेची लक्षणे आहेत, जे भगवंताच्या शुद्ध प्रेमाचे परिणाम आहेत. तर 7वा श्लोक विरह भक्तीचे म्हणजे प्रेमामुळे होणाऱ्या दुःखाचे वर्णन करतो. युगायितं निमिषेन चक्षुषा प्रावृषायितं शून्यायितं जगत् सर्व गोविंद विरहेन मे. अर्थात, हे गोविंद, तुमच्या विरहात माझ्यासाठी एक क्षण युगासारखा वाटतो आहे. माझे डोळे पावसाळ्यातील ढगांसारखे अश्रूंचा वर्षाव करत आहेत आणि तुमच्याशिवाय मला हे संपूर्ण जग शून्य वाटते. श्रीमद भागवतम मध्ये कुंती देवीने कृष्णाकडून दुःख मागितले होते, कारण दुःखातच तिला कृष्णाचे स्मरण होत होते. विरह भक्ती हीच भक्तीची सर्वात सुंदर आणि सखोल भावना आहे. आता आपण या प्रवासाच्या अंतिम टप्प्यावर आलो आहोत, जिथे भक्त पूर्णपणे शरण जातो. आश्लिष्यवा पादरतां पिनष्टुमा मदर्शनान् महतां करोतु वा यथा तथा विदधातु लंपटो मत्प्राणनाथस्तु स एव नापरः. अर्थात, तुम्ही म्हणजे श्रीकृष्ण माझ्यावर प्रेम करून मला मिठी मारा किंवा मला दर्शन न देता दुःखी करा. ते लंपट म्हणजेच प्रेमळ काहीही करोत, तेच माझे प्राणनाथ आहेत, दुसरे कोणीही नाही. हा श्लोक सर्वोच्च समर्पण दर्शवतो, जिथे भक्त फक्त भगवंताच्या इच्छेलाच स्वीकारतो. त्याचे प्रेम कोणत्याही अटींवर अवलंबून नसते. जसे भगवद्गीतेत श्रीकृष्ण म्हणतात, यत् करोषि यदश्नासी. तू जे काही करतोस, जे काही खातोस, जे काही अर्पण करतोस, ते सर्व मला अर्पण कर. हेच या श्लोकातून स्पष्ट होते. मंडळी, हे 8 श्लोक म्हणजे आपल्या जीवनाला एक नवी दिशा देणारे एक परिपूर्ण असे मार्गदर्शन आहे. श्री चैतन्य महाप्रभूंनी आपल्याला दाखवून दिले की हरिनाम किती सोपे पण किती शक्तिशाली आहे. तर या प्रवासाची सुरुवात केवळ नाम जपाने होते, पण त्याचा शेवट भगवंतावरील निस्सीम प्रेमातच होतो. जर तुम्हीही आपल्या आयुष्यात खऱ्या आनंदाचा अनुभव घेऊ इच्छित असाल तर आजपासूनच हरिनामाचा जप सुरू करा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा. आणि अशाच प्रेरणादायी विचारांसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.